नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता सावंत वकील जे असतात ते म्हणतात की खरंच पण सर, हे तुम्ही सगळं कसं मॅनेज केलं? खरं तर गुड जॉब आहे, परंतु सगळं कसं मॅनेज झालं? त्यावेळेला मग मिहीर देखील म्हणत असतो की हो दादोस, अरे खरी गोष्ट आहे, हे सगळं कसं मॅनेज केलंस तू? त्यावेळेला मग सागर हा तिच्याकडे बघत राहतो आणि सागर हा मुक्ताकडे बघत आता म्हणतो की हो, ते ॲक्च्युली काय ना, मी एक सिक्रेट एजंट हायर केला आहे ना, त्याने हे सगळं काम केलं आहे. त्यावेळेला मग आता ही म्हणायला लागते, इंद्रा म्हणते की अच्छा, म्हणजे सिक्रेट एजंट हायर केलं आहे याचा अर्थ की त्या सिक्रेट एजंटचं नाव हे म पासून चालू होतं, बरोबर ना? आणि कोमल म्हणते की बरोबर, त्याचं शेवटचं लेटर हे टी असेल, बरोबर की नाही? म्हणजे त आणि म. तेव्हा आता सागर आणि बाकीचे सगळे हसायला लागतात आणि मुक्ता देखील तिच्याकडे बघत असते. आणि मग आता त्यावर इंद्रा म्हणते की मुक्ता, मला माहिती आहे सागऱ्या, मुक्ता हीच तुझी सिक्रेट एजंट आहे, बरोबर ना? त्यावर मग मुक्ता आता हसायला लागते आणि म्हणते की ॲक्च्युली मम्मी, ते असं झालं असं सांगायला ती सुरुवात करत असते. त्यावरच आता या सगळ्यावर मिहीर म्हणतो की बहिणी, म्हणजे तू केलेस हे सगळं, खरं आहे का हे? त्यावेळेला आता इथे इंद्रा म्हणत असते की हो, अरे मला माहिती आहे ना, मुक्तानेच हे सगळं केलेलं असणार, कारण मुक्ता ही किती हुशार आहे ते मला सगळं माहिती आहे. ती त्या सावनीचा प्लॅन ना बरोबर काम पाडत असते. कारण कसं आहे ना, काही झालं तरीही त्या माझ्या मुक्ताने कोयता न वापरताच सावनीचे एक घाव दोन तुकडे करून टाकले आहेत, मला माहिती आहे. त्यावेळेला मग आता सागर हा मुक्ताकडे बघून हसत असतो आणि नंतर मग इंद्रा म्हणत असते की माझी मुक्ता आहे ना, हायच अशी जिगरबाज, मला माहिती आहे. किती काय झालं ना तरीही ती मात्र मागे पडणार नाही. सगळं अगदी मनापासून करेल ती, मला माहिती आहे ना. आणि माझ्यासारखीच माझी सून ही हुशार आणि कर्तबगार आहे. ती बरोबरच जशाला तसं करणारच, मला माहिती आहे. म्हणून माझ्या सुनेचा मला लय अभिमान वाटतो, माझ्यासारखीच ती हुशार पण आहे. असं आता इंद्रा ही मुक्ताचं सगळ्यांसमोर कौतुक करत असते आणि म्हणते की खरंच मुक्ताबाई, तुला ना कोणाची नजर नको लागायला. खरंच तू जे काही करतेस ना, ते अगदी मस्त करतेस आणि सावनीला तू बरोबर धडा शिकवला असणार, मला माहिती आहे. असं आता इथे मुक्ताला ती बोलत असते आणि आई, एकविरा आई, तुझे किती उपकार मानू, मुक्तासारखी सून तू मला दिलीस, खरंच तुझे खूप खूप आभार, असं म्हणून आता इंद्रा ही हात जोडत असते. त्याच वेळेला सागर हा तिच्याकडे हसत बघत असतो, कारण त्याला माहिती असतं की हे सगळं आहे ते मुक्तानेच घडवून आणलेलं आहे आणि त्यालाही खूप आनंद झालेला असतो. आता या सगळ्यामध्ये आपली सई लवकर परत यावी असाच आशीर्वाद देवीकडे ती मागत असते की माझ्या सईला लवकरात लवकर मात्र परत घरी पाठवून दे. तर इथे आता इंद्रा म्हणत असते की खरंच मुक्ता, आम्हालाही करमत नाही ग त्या चिंबुरीशिवाय, खरंच तिची खूप सवय झाली आम्हाला आणि तुला काय वाटत असेल त्याचा विचार मी नक्कीच करू शकते. म्हणून आता मुक्ता, एक काम कर, काही झालं तरीही ना, तू आपल्या सईमाऊला आता पुन्हा कधी पाठवू नको आणि लवकरात लवकर तिला घरी परत घेऊन ये. तुझं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. तेवढ्यातच आता आदित्य आलेला असतो आणि आदित्य आल्यावर म्हणतो की वाव, सगळेजण असे बसलेत, काय झालं आहे? म्हणजे कोमल आत्तू आणि मिहीर काका, तू इथे? मला कळलं नाही नेमकं काय ते. तेव्हा मग आता काही फंक्शन वगैरे आहे का किंवा ओकेजन आहे का काही, असं तो विचारत असतो. त्याच वेळेला सगळेजण हसायला लागतात आणि आधीला सागर म्हणतो की बस बस इकडे बस. तेव्हा मग मुक्ता पहिले त्याला खायला शिरा देते आणि म्हणते की हे घे शिरा खा. त्यावर तो म्हणतो की वाव, गोड शिरा, म्हणजे काही स्पेशल आहे का आज? तेव्हा मुक्ता सांगत असते की बाळा, स्पेशल असं म्हणजे काही फंक्शन ओकेजन नाही आहे, परंतु तुला माहिती आहे तुझी सई ना, तुझी बहीण ही परत लवकरच आपल्या घरी येणार आहे, त्याच्यासाठी हा शिरा बनवला आहे. लवकरच आपली सई परत आपल्या घरी असेल. हे ऐकल्यावर आता आधीला खूप आनंद झालेला असतो. आधी म्हणतो की काय मुक्ता आंटी, हे खरं आहे का? आपली सई परत आपल्याकडे येणार आहे का? तेव्हा मग आता असं विचारल्यावरती त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद हा खूप मोठा असतो. म्हणून आता सागर म्हणतो की हो आधी बेटा, आपली सई परत आपल्याकडे येणार आहे. ती म्हणते की येस, फायनली सई आणि मी एकत्र राहणार आहोत. त्यावेळेला मग आदित्यला सागरही जवळ घेतो आणि म्हणतो की हो, ती परत येणार. तेव्हा मग तो म्हणतो की कधी येणार आहे? मग मुक्ता म्हणते की लवकरच येईल, तू काळजी करू नकोस. आणि हो, त्याच्यासाठी मी हा शिरा बनवला आहे बेटा, तू खा हा. तेव्हा ती म्हणते की जर तो म्हणतो की सई जर येणार असेल तर हा शिरा आहे तर मी आणखी खाऊ शकतो आणि मी माझ्या रूममध्ये जाऊन हा शिरा खाऊ का? तेव्हा मुक्ता म्हणते की हो, हातपाय धू, फ्रेश हो आणि त्यानंतर हा शिरा संपव. तेव्हा आधी निघून जातो आणि तो खूप आनंदात असतो. तस आता इथे सावंत वकील म्हणतात की बरं, गुड जॉब सागर सर, तुम्ही सगळं मस्त घडवून आणलेत, लवकरच सईला आणूया, असं म्हणून ते देखील तिकडून आता निघून जातात. नंतर मग सगळेजण आता इथे बसलेले असतात आणि मिहीर म्हणत असतो की अगदी शिरा उत्तम झालेला आहे. उत्तमच म्हणजे शिऱ्याला ना अगदी साखर, तूप, मीठ अगदी सगळं काही बरोबर झालेलं आहे. सगळं काही परफेक्ट प्रमाणामध्ये झालेलं आहे. त्याच वेळेला मग आता इथे इंद्रा आणि मुक्ता बघायला लागतात की काय, शिऱ्याला मीठ, म्हणजे शिऱ्याला मीठ कसं काय वापरलं आहे, असा प्रश्न आता त्यांना पडलेला असतो.
आणि त्यानंतर मग आता मीठ बरोबर झालं आहे असं मुक्ता विचारते. तेव्हा कोमल म्हणते की बघ ना वहिनी, म्हणजे तूच बघ आता, तुझ्यासमोरच बघ की हे सगळं बघ किती छळणं चालू आहे मला, म्हणजे एरवी किती छळत असेल याचा अंदाज लाव. त्यावेळेला आता मुक्ता म्हणते की बरोबर, मला कळतंय की हा माणूस आता किती छळू शकतो ते. मिहीर, अरे काय चाललंय, मी आता इथेच बघते हे सगळं. तेव्हा मग कोमल म्हणते की बघ मुक्ता बहिणी, तूच बघ काय चाललंय ते, म्हणजे तुझ्याच लक्षात येईल इथे तो कसा वागत आहे ते. त्यावेळेला मग आता मिहीरला ती ओरडायला लागते की काय रे, आमच्या कोमलला तू इतकं सतवतोयस का. तेव्हा आता सगळेजण हसत असतात आणि त्यांच्या मस्तपैकी मस्करी सुरू असते. आता मुक्ता म्हणते की बरं कोमल, जरा येतेस का तू देवघरामध्ये, आपण जरा, असं म्हणून ती तिला तिथे बोलवते. त्याच वेळेला आता ती कोमलला पाटावर बसायला सांगते आणि तिला हळदी कुंकू देत असते. कारण कोमल बऱ्याच दिवसानंतर माहेरी आलेली असते. माहेरी आल्यापासून तिच्यासाठी तिने मनासारखं काहीच केलेलं देखील नसतं, कारण खूप दिवस सईचंच टेन्शन सुरू असतं. म्हणून आता ती तिला ओवाळते आणि त्यानंतर तिची ओटी भरते. आणि ओटी भरल्यानंतर आता इथे मुक्ता ही म्हणते की बस हां, आणि म्हणते की हे बघ, तुझ्यासाठी तुझ्या फेवरेट रंगाची साडी आणलेली आहे, बघ तुला आवडते का ते बघ. मग आता ते ऐकून कोमल खुश होते आणि कोमल म्हणते की वहिनी, तू मनापासून आणली आहेस ना साडी, मग नक्कीच मला आवडेल. आणि तुझी चॉईस ही खूपच चांगली असते, म्हणून काळजीचं काहीच कारण नाही, मला नक्कीच आवडेल ही साडी, असं कोमल आता तिला बोलत असते. आणि बाकीचे सगळेजण आता हसत असतात. त्यावर मिहीर म्हणतो की काय मुक्ता वहिनी, मग माझ्या फेवरेट मला आवडीचं असं काही देणार नाही आहेस का तू. तेवढ्यातच आता इथे सागरला बघतच ती म्हणते की अरे काळजी करू नको, तुला काय हवं आहे ते देईन ना मी तुला खायला बनवून, मला सांग फक्त तुला काय हवं आहे ते. तेवढ्यातच आता पटकन कोमल पण बोलून जाते की हो वहिनी, मला पण ना असं खावंसं वाटतंय, मग तू पण मला देशील का बनवून. त्यावेळेला सागर आता कोमलकडे बघायला लागतो आणि म्हणतो की कोमल, खरंच बोलतेस का, म्हणजे तुला काही खावंसं वगैरे वाटतंय का. आणि तो मिहीरला विचारतो की मिहीर, काही गुड न्यूज वगैरे आहे की काय. तेवढ्यातच आता इथे मिहीर हा चक्रावतो आणि तो खाली जाऊन बसतो. आता काय बोलावं त्याचं त्यालाच कळत नसतं. सागर म्हणतो की नक्की काय आहे, नक्की काही गुड न्यूज आहे का, असं म्हणून तो त्यांना छेडत असतो. त्याच वेळेला मग ती म्हणते की अरे दादूस, असं काय करतोयस तू, मी असं जनरली बोललं, कारण मुक्ता वहिनीच्या हातचं सगळे काही पदार्थ खायला मला आवडतात ना, म्हणून असं मी जनरलीच बोलत होती रे, बाकी असं काही माझ्या मनामध्ये नव्हतं. आणि तू पण काय असा करतोस, प्रत्येक वेळेला नुसतं मला शब्दात पकडतोस, असं म्हणून आता ती त्याच्यावर हसत असते. त्याच वेळेला आता इंद्रा म्हणते की हो, मला पण वाटलं की काय आमच्या कोमलनेच पहिला नंबर लावला की काय, असं म्हणून आता इंद्रा पण तिच्यावर हसायला लागते. आणि त्यावेळेला ती म्हणते की काय गं मम्मी, तू पण काय या दादूसारखी मला बोलतेस. आणि सगळेजण हाता हसत असतात. आणि कोमल पण लाजत असते, कारण तिचं पण आता मिहीरवर खूप प्रेम जडू लागलेलं असतं, परंतु मिहीरला मात्र टेन्शन आलेलं असतं. मिहीर म्हणतो की नाही, माझं असं काय नाही आहे बाबा, मी इथून निघतो. मुक्ता म्हणत असते की थांबा, कुठेही जायचं नाही आहे, तुम्हाला जेवून जायचं आहे. त्याच वेळेला आता इथे मुक्ता बघतच आणि इंद्राला बघतच ती म्हणते की मम्मी, मला जरा कोळंबी भात करायला शिकवशील का, मला ना शिकायचं आहे. त्यावेळेला आता इंद्रा म्हणते की काय तुला कोळंबी भात शिकायचा आहे. त्याच वेळेला इथे मिहीर म्हणतो की अगं हे काय, तुला तर पार्लरमध्ये जायचं होतं ना कोमल, मग काय झालं. तेव्हा ती म्हणते की जाईन जाईन मी पार्लरमध्ये जाईल, परंतु तुमच्यासाठी मी जे काही तुम्हाला आवडतं ना ते बनवायला शिकत आहे, आणि तुम्हाला आवडलं तर ते मला बनवता आलंच पाहिजे ना. त्यावेळेला इंद्रा आणि मुक्ता दोघीजणीही चकित होतात, कारण इथे आता कोमल ही आपल्या मिहीरच्या आवडीचं सगळं काही शिकून घेत आहे. ते पाहून त्यांना खूपच आनंद होत असतो. आता कोमल ही हळूच मिहीरला म्हणते की तुम्हाला जे आवडतं ते शिकते, नाहीतर मग तुम्हीच बोलता की तुला काहीच बनवता येत नाही, म्हणून मी शिकून घेते. तेव्हा सगळेजण आता मुद्दामच आवाज करत असतात आणि मागून कोमल आणि मिहीरला चिडवण्याचा प्रयत्न करत असतात आणि हसत असतात. त्याच वेळेला मिहीर म्हणतो की चालेल चालेल, शिक शिक, जे काही तुला बनवता येतं ना ते सगळं काही शिक, असं म्हणून ती आता आनंदाने तिकडून लाजत लाजतच निघून जाते. आणि नंतर मग आता इथे इंद्रा म्हणते की चल, मी माझ्या पोरीला सगळं काही आता शिकवते. तेवढ्यातच सागर म्हणतो की मिहीर तू पण चल रे इथून, आणि सगळेजण तिथून आता निघून जातात. त्याच वेळेला मग इथे सावनी ही मात्र खूप टेन्शनमध्ये असते. सावनीला खूप रडायला येत असते. तिच्यावर जी काही परिस्थिती ओढवलेली असते त्यामुळे तिला आता खूप राग आलेला असतो. काय करू हे तिला काहीच सुचत नसतं, म्हणून ती सारखे सारखे इकडे तिकडे फोन लावते, परंतु तिला कुठेच फोन अरेंज होत नसतात. त्याच वेळेला इथे आता हर्षवर्धनला ती फोन लावण्याचं ठरवते. आता हर्षवर्धन हा फोनवर बोलत असतो आणि ती म्हणते की तुझं काय चाललेलं आहे, मी तुला कधीचा कॉल लावते परंतु तू कॉल उचलतच नाही आहेस, काय झालं आहे काय तुला, असं सगळं ती त्याला आता ओरडत असते.
त्याच वेळेला हर्ष म्हणतो की हे बघ सावनी, काय आहे ना, काही झालं तरीही तू या गोष्टी अशा बोलून दाखवू नकोस, कारण तू चुकली आहेस, त्यामुळे तुला मोठ्याने बोलण्याचा काहीच अधिकार नाही. त्याच वेळेला तर सावनी म्हणत असते की हर्ष, तुझं चाललंय काय, या सगळ्या गोष्टींमध्ये तू मला असं एकटं सोडू नकोस. आणि तुझा जो काही वकील आहे ना, कल्याणकर वकील, तो एक नंबरचा पागल माणूस आहे. त्याला मी इतके कॉल लावते तरीही तू फोन उचलत नाही आहे आणि उलट मलाच बोलून दाखवते. त्यावेळेला मग आता हर्ष म्हणतो की तुझीच तर चूक आहे ना, मग तुलाच तो बोलून दाखवणार ना. काही झालं तरीही या चुकीमधून तू बाहेर येऊ शकत नाहीस, कारण तू खूप मोठी चूक केलेली आहेस त्यांना हे सगळ्या सह्या देऊन. तेव्हा सावनी म्हणते की हे बघ हर्षवर्धन, आता तू काहीतरी मला मदत कर. तेव्हा हर्ष म्हणतो मी आता यावर काहीच करू शकत नाही, कारण तू स्वतःच या सगळ्यामध्ये अडकलेली आहेस आणि मला माझंच टेन्शन नको झालं आहे, तर यामध्ये मी तुझी काही मदत करू शकत नाही. तुला जे ते काही करायचं आहे ना ते तू कर. तेव्हा ते म्हणते की अच्छा, म्हणजे तुम्हाला आता असं बोलून दाखवणार आहेस, तर ठीक आहे चालेल, मी माझं करते काय करायचं ते. परंतु लक्षात ठेव, एवढीच पार्टनरशिप असेल ना आपली, तर मग मी हे सगळं लक्षात ठेवेन. लक्षात ठेव, मला काय करायचं आहे ते मी बरोबर करते मग. आता हर्षवर्धन म्हणतो की अच्छा बाई, तुला जे नाही काही करायचं आहे ते कर, परंतु एक गोष्ट लक्षात ठेव, याच्यामध्ये आपण दोघंही अडकू ना, असं काही करायला जाऊ नकोस. जे काही करशील ना ते अगदी व्यवस्थित कर. असं सगळं आता तो तिला बोलत असतो. आणि त्यानंतर आता सावनीचा तो फोन ठेवून देतो. सावनी खूप टेन्शनमध्ये असते आणि पुन्हा ती रडत असते. त्याच वेळेला इथे आता आदित्य खुश असतो आणि तो म्हणतो की वाव, म्हणजे पुन्हा एकदा आमची फॅमिली कंप्लीट होणार, पुन्हा एकदा सई माऊ इकडे येणार आणि तिच्याबरोबर सावनी मम्मा पण इकडे येणार वाटतं. मला असं वाटतंय की आता आम्ही सगळेजण एकत्र असणार आहोत. म्हणूनच तो सावनीला कॉल करायला जातो. तेवढ्यातच सावनी फोन उचलते आणि म्हणते की बोल आधी काय आहे. त्यावेळेला मग तो म्हणतो की अगं मम्मा, मला खूप आनंद झालेला आहे हे ऐकून की तू पुन्हा इथे परत येणार आहेस आणि इथे आपली सईमाऊ पण परत येणार आहे. तेव्हा ती चिडते आणि म्हणते की नाही, तुला हे सगळं कोणी सांगितलं, तिथे परत कोणी येणार वगैरे नाही आहे, हे सगळं चुकीचं आहे. तुला जेणे कोणी सांगितलं आहे ते सगळं खोटं आहे, कारण सई तिथे येणारच नाही आहे आणि ती इथेच राहणार आहे माझ्याजवळ. आणि त्यावेळेला तो म्हणतो की असं का बोलतेस तू, मला इथे खरंच खूप आनंद झाला असता तुम्ही आले असते तर. तेव्हा सावनी म्हणते की हे बघ आधी एक गोष्ट लक्षात ठेव, त्यांना ना कोणाशीच प्रेम नाही आहे, त्यांना ना फक्त त्यांची सही हवी आहे, म्हणून हे सगळे प्रयत्न करताय. तेव्हा ती म्हणते की तू कुठे आहेस आता. तेव्हा तो म्हणतो की मी आता स्कूलमधून आलो आणि मुक्ता आंटीने मला गोड शिरा दिला आहे, ही गुड न्यूज आहे म्हणून. त्यावेळेला मग आता सावनी म्हणते की बघितलंस ना तू, म्हणजे ती सई मऊ परत येणार आहे म्हणून त्यांना किती आनंद झाला आहे. गोड शिरा काय बनवतात, काय काय करतायत, सगळ्या तयाऱ्या करतायत. परंतु तू जेव्हा गेला होतास तेव्हा कोणाच्या तरी चेहऱ्यावर जरा तरी आनंद होता का, कोणतरी जरा तरी खुश होतं का त्यावेळेला. तू जेव्हा गेलास तेव्हा सगळेजण अगदी रडत होते, दिवसभर रडत होते. तुझा गेल्याचा कोणालाही आनंद झालेला नव्हता. म्हणूनच मी एक गोष्ट सांगते, ते लोक तुझ्यावर जराही प्रेम करत नाहीत, त्यांना फक्त त्यांच्या मुलीवर सईवर प्रेम आहे, तुझ्यावर त्यांचं अजिबातच प्रेम नाही, असं सावनी आदित्यला सांगत असते. त्याच वेळेला त्याच्या लक्षात येतं की जेव्हा इंद्रा रडत असते तेव्हा स्वाती अत्तू म्हणालेली असते की मला तरी असं वाटतंय की ज्या वेळेला तिने सईला आपल्याकडे ठेवण्याची अट मान्य केली नव्हती, त्याच वेळेला मग आदित्यस आपण त्याला देऊन टाकलं पाहिजे होतं. हे सगळं आता त्याला आठवतं. सावनी म्हणते की आदित्य, हे बघ लक्षात ठेव, त्यांना तुझ्याशी ना काहीच प्रेम वगैरे नाही आहे, त्यांना फक्त त्यांच्या मुलीशी प्रेम आहे. त्यामुळे तू तिथे गेलास किंवा काही, त्यांना काहीच फरक पडत नाही. आणि तुलाही आता मम्मा नकोच आहे, तुला मोठ्या पप्पाकडे जायचं होतं ना, बघितलं ना काय झालं. आता तिकडे जाऊन तुझी काय अवस्था झाली ही तुला कळली ना, मग आता पुन्हा या गोष्टीवर माझ्याकडे लक्ष देऊ नकोस. काही झालं तरी आता मला या गोष्टीमध्ये अडकायचं नाही आहे. तू आता मला पुन्हा फोन करू नकोस, कारण तू कोणालाच नको आहेस. असं सगळं सावनी आता त्याला बोलत असते. आणि सावनीने त्याला खूप भडकवलेलं असतं. तर सगळा जो काही राग असतो तो तिचा आदित्यवर निघालेला असतो. मग आता ती म्हणते की मी आता फोन ठेवते, असं म्हणून ती समोरून फोन कट करते. परंतु आदित्य बोलत असतो की मम्मा, अगं असं नाही आहे, अगं त्यांचं माझ्यावरही प्रेम आहे. कारण जेव्हा आता पप्पाही माझ्यावर खूप प्रेम करतात, परंतु तो काही ऐकून घेत नाही, ती फोन कट करून टाकते. त्याच वेळेला मग आता आदित्य समोरून बोलत असतो की मम्मा प्लीज, मम्मा माझ्याशी बोल ना, अगं असं खरंच आहे का, खरंच तुझं माझ्यावर प्रेम नाही आहे का, जसं बाकीचे करतायत तसं तू पण करणार आहेस का, खरंच तुझं माझ्यावर प्रेम नाही आहे का मम्मा. असं सगळं तो आता बोलत असतो. त्यानंतर आता आदित्य म्हणत असतो की हॅलो हॅलो मम्मा, कुठे आहेस तू, असं म्हणून तो विचारत असतो. परंतु अगोदरच सावनीने फोन कट करून टाकलेला असतो. त्यामुळे आता त्याला खूप वाईट वाटत असतं की सावनी ही त्याच्या फोनवर नाही आणि तिने फोन कट करून टाकला. आदित्यला आता खूप वाईट वाटत असतं. आदित्य म्हणत असतो की मला असं वाटतंय की कदाचित मम्मालाही मी नको आहे, मी कोणालाच नको आहे का, मी इतका वाईट आहे का, असं सगळं आता तो बोलत असतो. तो आता रडत असतो. त्याच वेळेला आता काय करावं हे आदित्यला काहीच कळत नाही आणि तो गपचूप असतो आणि तो शिरा देखील खात नाही.
आणि विचार करतो की बहुतेक मम्मा जे सांगते तेच खरं आहे. कोणीही माझ्यावर प्रेम करत नाही. सगळेजण हे माझ्याशी असंच वागतायत. आणि त्याच वेळेला मग आता इथे सई ही बघते आणि म्हणते की आदित्य, अरे काय झालं, तू इथे अजून असाच बसलायस, तू काही खाल्लं नाहीस. तेव्हा तो म्हणतो की खातो मी. आणि मग तो बाहेर जाऊन खात असतो आणि त्याचा मूड जरासा अपसेट असतो. तर इथे कोमल ही जेवण बनवत असते. त्याच वेळेला तिला आता इंद्रा म्हणते की हे बघ, याच्यामधलं हे जे काही कोलंबी आहे ना ती शिजली ना की मग काळे दोरे काढून टाकायचे. त्याच वेळेला आता इथे कोमल म्हणत असते की हातातला की पायातला. तेव्हा इंद्रा जोरजोरात हसायला लागते आणि कोमल म्हणते की तुम्ही का हसताय. तेव्हा स्वाती म्हणते की अगं, काळा दोरा असतो तो हातातला किंवा पायातला नसतो. अगं, काळा दोरा म्हणजे जी काही कोलंबी आणली असला त्याच्यामधला जो दोरा असतो ना तो काढायचा, असं मम्मी म्हणते. तेव्हा मग आता हे ऐकल्यावर कोमल हसायला लागते आणि डोक्याला हातच मारून घेते. म्हणते की अरे बापरे. तेव्हा मग आता इथे स्वाती म्हणते की तेव्हाच मला कळलं मगाशी तो मिहीर तसा कशाला बोलला ते, कारण आमच्या कोमलला तर जास्त काही माहितीच नाही आहे. आता हे ऐकल्यावर इंद्रा हसायला लागते. इंद्रा म्हणते की अगं हे बघ, मी तुला दाखवते आता. मला ना तुला सगळं सांगितलं पाहिजे, पण तुला मी शिकवलंच नाही असं झालं आहे ना. परंतु आता नाही, आता मी तुला सगळं काही शिकवते. आणि माझी जी सई असेल ना ती येईल ना तेव्हा तिला पण मी हे सगळं शिकवेन. अगोदरपासून सगळं काही शिकून घेईल. अगं पण कोमल, तुला हे सगळं माहिती नाही. ती मुक्ता बघ, अगं तिला सगळ्या माशांची सगळी काय माहिती आहे. परंतु मग आपली सई आता ती आली ना तिला पण मी सगळं शिकवणार. उद्या जर मच्छीचं जेवण बनवायचं असेल तर मग ती मागे हटायला नको, हो की नाही. त्यावेळेला सईचा विषय काढल्यावर सगळेजण गप्प बसतात. कोणाला काय बोलावं काहीच कळत नाही. नंतर कोमल म्हणते की हो ना, खरंच सईची खूप आठवण येत आहे. आता सई खरं तर घरात असायला हवी होती. ती नाही आहे ना तर घर अगदी सुनं सुनं पडल्यासारखं झालंय. सगळं काही शांत झालंय असं ती म्हणत असते. त्याच वेळेला इथे आता इंद्रा म्हणत असते की हो ना, जर आपली सई असती तर आता किती आनंद झाला असता. संपूर्ण घरभर नुसती सगळ्यांची नावं घेत घेत ती फिरली असती. पोर आनंदाने नाचली असती. तिला तण हे कोलंबी वगैरे खूप आवडतं. त्यावेळेला आता कोमल म्हणते की खरं तर जेव्हा आधी येणार होता तेव्हाच तिला सांगितलं पाहिजे होतं की तू तुझ्या आधीला जवळ ठेव, आम्ही आमच्या सईला जवळ ठेवतो. कारण कसं आहे ना, आधीला सवय झालेली आहे तिच्या त्या वागण्याची. परंतु हे सगळं आपल्या सईला नाही ना सहन होत. आपली सई माऊ कशी राहत असेल तिच्याकडे काय माहिती. कारण मुक्ताने तिला खूप चांगल्या सवय लावलेल्या आहेत, चांगले संस्कार दिलेत. मग त्या सावनीजवळ ती कशी राहील ना काय माहिती. तेव्हा कोमल म्हणते की हो ना, मला पण सईची खूप आठवण येते. सई जे काही करते ते ती कसं सगळं करत असेल खरंच काही कळत नाही, असं सगळं ती आता म्हणत असते. त्यावेळेला मग आता इथे आदित्य सगळं काही ऐकतो आणि आदित्यला ते ऐकून इथे आता खूपच टेन्शन आलेलं असतं. काय करावं त्याला सुचत नाही, कारण त्याला सगळेजण खूपच इग्नोर करत असतात. तेवढ्यातच आता तो काही मागायला येतो, कोणीच तिथे नसतं, सगळेजण आपापल्या कामात बिझी असतात. तेव्हा मग इंद्रा म्हणते की काय हवं बाला तुला. तो म्हणतो की पाणी हवं होतं. त्याच वेळेला इंद्रा म्हणते की घे ना मग फ्रीजमधून. त्यामुळे त्याला खूपच वाईट वाटतं. तर इथे मुक्ता ही सईची सगळी रूम सजवत असते आणि पहिल्याप्रमाणे सईची जशी रूम असते ना तशीच ती करून ठेवत असते. आणि या सगळ्यामध्ये आता सईमाऊच्या सगळ्या काही आठवणी तिला आठवत असतात. आणि त्या सगळ्या आठवणी आठवत असताना नंतर आता सईमाऊ ही ब्रश करताना मुक्ता कशाप्रकारे तिच्याबरोबर असायची, नंतर मुक्ताला तिने दिलेलं बेस्ट मॉमचं गिफ्ट, ते सगळं काही तिला आठवत असतं. आणि ते आठवून तिला खूप आनंद झालेला असतो. नंतर आता मुक्ताला आठवतं की कशाप्रकारे ती सईला नाश्ता भरवायची आणि आवडीने सईमाऊ तो नाश्ता खायची. आणि हे सगळं आठवत असताना तिच्या आवडीनुसारच ती तिची रूम सजवून ठेवत असते. आणि सईची जी काही बाहुली असते ती बाहुली आता मुक्ता बघत असते. तेवढ्यातच तिथे आता फ्रेम घेऊन सागर आलेला असतो आणि मुक्ता कसल्यासा तरी विचारामध्ये असते. सागर म्हणतो की मुक्ता, काय झालं, तुम्ही कसला विचार करताय. त्यावेळेला आता मुक्ता म्हणायला लागते की सागर, काही नाही, मी विचार करते की माझी सईमाऊ जेव्हा येईल आणि हे सगळं ती बघेल ना तिला किती आनंद होईल. हे सगळं जे काही आता सजवलं ना ते फक्त माझ्या सईमाऊसाठी. हे घर, हे जे सगळं ट्री हाऊस आहे ना ते सगळं तिच्यासाठी सजवले. हा तिचा मिकी, हा तिचा बेड, सगळं काही तिच्या आवडीनुसार मी सजवून ठेवलेलं आहे. सगळ्या काही तिच्या आवडीनिवडीनुसार सगळं केलेलं आहे. हे सगळं पाहिल्यावर तिला खूप आनंद होईल ना, म्हणून हे सगळं मी केलं आहे, असं मुक्ता बोलत असते. आणि मग आता मुक्ता म्हणत असते की सईमाऊ ही लवकरात लवकर घरी परत आली पाहिजे, हेच मला हवं आहे. आता सागर म्हणतो की मुक्ता, काळजी करू नका. खरंच तुम्ही आणि तुमची ती सई, खरंच दोघीजणी ना तुमच्या दोघींचं ना एक वेगळंच इक्वेशन आहे. तुमची अशी क्यूटची, छानशी, अशी सुंदर प्रेमाची गोष्ट आहे जी फक्त तुमच्या दोघींचीच आहे आणि त्याच्यामध्ये कोणीही तिसरं येऊ शकत नाही. खरंच तुम्ही दोघीही खूप छान आहात एकमेकींबरोबर, असं मुक्ताला तो म्हणत असतो. आणि मुक्ताच्या डोळ्यात मात्र पाणी असतं.
आता मुक्ता ही सागरने आणलेली फ्रेम बघते आणि म्हणते की सागर, खरंच ही फ्रेम पाहून माझ्या सईमाऊला किती आनंद होईल. ही फ्रेम जेव्हा अशी तुटली होती तेव्हा तिला किती त्रास झाला होता ना, परंतु आता ही जी फ्रेम आहे ती तोडल्यावर जोडली तर तिला किती आनंद होईल, असं सगळं ती म्हणत असते. त्यानंतर मग इथे आता मुक्ता ही सावनीला फोन करते. तेव्हा सावनी म्हणत असते की मुक्ता, काही झालं ना तरीही माझी मुलगी सई परत तुझ्याकडे कधीही येणार नाही. माझ्या मुलीला मी परत तुझ्याकडे कधीच येऊ देणार नाही. त्याच वेळेला मग आता इथे मुक्ता म्हणत असते की नाही, काही झालं तरीही मी माझ्या मुलीला परत तुझ्याकडे येऊ देणार नाही. आणि सई आता इकडे पण येणार, घरी पूजेला पण येणार. त्याचप्रमाणे सई माझ्याकडे कस्टडी घेऊन सुद्धा घरी पुन्हा कोळींकडे राहायला येणार. तू काहीही करू शकणार नाही, असं आता ती सावनीला म्हणत असते. त्यानंतर मग सावनी म्हणते की मी सावनी आहे, सावनी. मी कधीही हरत नसते, कितीही काही झालं तरीही मी कधीही हरणार नाही, असं ती मुक्ताला सांगत असते. मुक्ता म्हणते की तू कितीही प्रयत्न कर गं, काही कर, परंतु माझी मुलगी माझ्याकडे परत येणारच आणि माझी सईमाऊ ही माझ्याकडे परत आल्याशिवाय राहणार नाही. आता तू हरणार आहेस सावनी, असं मुक्ता आता तिला बोलून दाखवत असते. आणि त्यामुळे आता सावनीचा एकदम नाईलाज झालेला असतो. काय बोलावं हे तिला काहीच कळत नाही. परंतु मुक्ताने आता काय करून ठरवलेलं असतं की सईला पुन्हा आपल्याकडे आणायचीच आहे. तर आता मुक्ता ही सावनीच्या या कट कारस्थानांना कशाप्रकारे टोन देणार हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा.